जेव्हा भारत स्वतंत्र झाला, खऱ्या अर्थाने तेव्हापासूनच बँकिंग क्षेत्राची भारतामध्ये विकासाला सुरुवात झाली. सुरुवातीला बँकेमध्ये खाते काढणे, अकाउंट काढणे, पैशांचा व्यवहार करणे, पैसे जमा करणे, काढणे याबद्दल बऱ्याच लोकांना माहिती नव्हती. पण हळूहळू लोक शिकत गेले आणि त्यांची विश्वसनीयता वाढत गेली. नंतर ATM आलं. ATMद्वारे म्हणजेच मशीनद्वारे पैसे काढायला लोक शिकले. बटन दाबले की पैसे निघत होते. नंतर कार्ड आले. कार्डाच्या माध्यमातून त्यांना पैसे कुठेही कार्ड दाखवले की पैसे मिळू लागले. पुन्हा हळूहळू मोबाईलवरून पैसे घेता येऊ लागले, मोबाईलवरून व्यवहार करता येऊ लागले. तसेच त्यांना स्टेटमेंटसुद्धा मोबाईलवरून काढता येऊ लागलं. मग त्याच्यानंतर आली नेट बँकिंग. नेट बँकिंगद्वारे तर सर्व व्यवहार खूप सुरळीत झाले. मोबाईलधारकांना तर खूपच सोपं झालं. मोबाईलवरूनच आपले सर्व व्यवहार ते करू लागले. पण नुकतेच आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी करन्सी जाहीर केलेली आहे. करन्सी म्हणजे काय, तर ही रुपी म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर बऱ्याच जणांना संभ्रम पडला आहे की ही रुपी म्हणजे काय आहे, त्याचा वापर कसा केला जातो. तर आपण सुरुवातीला थोडीशी नजर टाकूया काही वर्षापूर्वीच्या व्यवहारावर, आंतरराष्ट्रीय व्यवहारावर. तर क्रिप्टोकरन्सी ही तुम्ही ऐकलीच असेल. क्रिप्टोकरन्सी म्हणजेच एक ऑनलाईन चलन असते जे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये त्याचा जास्तीत जास्त वापर केला जातो. बरेच लोक, काही लोकांना सल्ला करत असतात की तुम्ही क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये खूप त्याचा फायदा होईल. पण आपण जेव्हा या क्रिप्टोकरन्सीचा विचार करतो तेव्हा मागील काही काळामध्ये चर्चेमध्ये विषय असलेला म्हणजेच बिटकॉईनचे जेव्हा आपण विश्वसनीयता आणि त्यामुळे होणारे बरेच घोटाळे आणि चढ उतार, शेअर बाजारामध्ये झालेले नुकसान, चढ या गोष्टींचा विचार केला तर आपली विश्वसनीयता थोडीशी कमी होते. मग आपण या क्रिप्टोकरन्सीचा विचार करत असताना आपल्याला आठवतं मार्च 2018मध्ये क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारावर भारतीय रिझर्व्ह बँकेने बॅन केले होते. नंतर सुप्रीम कोर्टाने ते बॅन हटवले आणि या व्यवहारांना परत सुरुवात झाली. पण क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय, तर ऑनलाईन चलन याचा वापर करणे होय. तर या चलनाची सुरुवात भारतामध्ये होत आहे का, भारत त्याचा प्रयत्न करत आहे का, म्हणजे भारत आपल्या बाजारामध्ये चलन उतरवणार आहे का, हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. त्यासाठी चलनची गरज का पडली हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल आणि ते कशाच्या माध्यमातून उतरवलं जाणार आहे. तर ज्यावेळेस एखादी रिझर्व्ह बँक चलन उतरवते म्हणजे डिजिटल करन्सी उतरवते, त्याला आपण काय म्हणतो, CBDC म्हणजेच काय, सेंट्रल बँक डिजिटल करन्सी. ज्यावेळेस एखादी सेंट्रल बँक अशा व्यवहारामध्ये उतरते किंवा सेंट्रल बँकेद्वारे जेव्हा अशी चलन जारी केले जाते, त्याचे नियमन केले जाते, त्यावेळेस लोकांची विश्वसनीयता वाढत असते. त्यासाठी सेंट्रल बँकेला आपल्या सोबतच्या बँकांना यामध्ये विश्वासात घेऊन हे व्यवहार करावे लागतात. मग प्रधानमंत्र्यांनी रुपी का सुरू केली असेल हे आपण जाणून घेऊया. काही काळापूर्वी तुम्ही एक भाषण ऐकले असेल की राजीव गांधी सरकारच्या काळामध्ये राजीव गांधींनी ओडिशाच्या एका सभेमध्ये एक भाषण दिलं होतं आणि त्यामध्ये ते म्हणाले होते, जर आम्ही लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी वरून ₹1 मंजूर केला तर तो हळूहळू लाभार्थ्यापर्यंत पोहोचेपर्यंत 15 पैसे त्याला मिळतात. मग हे 85 पैसे कुठे जातात, तर हे 85 पैसे भ्रष्टाचाराच्या गळ्यात पडतात. म्हणजेच भ्रष्टाचारामध्ये हे पैसे गायब होतात. मग हा भ्रष्टाचार कमी होण्यासाठी केंद्र सरकारने काही काळापूर्वीच DBT योजना सुरू केली होती. DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे ज्या लाभार्थ्याला लाभ द्यायचा आहे डायरेक्ट त्याच्याच खात्यामध्ये हे पैसे ट्रान्सफर केले जात असत. मग तरीही त्याची विश्वसनीयता कमी झालेली होती, कारण जरी त्या लाभार्थ्याला पैसे त्याच्या खात्यामध्ये दिले जात असले तरी त्या पैशांचा वापर त्याच कामासाठी होतो का नाही याची विश्वसनीयता दिसून येत नव्हती. म्हणून सरकारने एक पुढचे पाऊल टाकलेले आहे. तसेच आपली डिजिटल करन्सी कशी असेल हे तपासून पाहण्यासाठी कदाचित हे पाऊल असेल. म्हणून केंद्र सरकारने रुपी जारी केले. रुपी म्हणजे काय आहे, तर एक प्रकारचा कोड, QR कोड किंवा एक SMS असल्यासारखंच आहे ते. म्हणजेच एखाद्या लाभार्थ्याला लाभ देण्यासाठी केंद्र सरकारने जर एखादी योजना मंजूर केली असेल, त्याला त्यामार्फत पैसे दिले जायचे असतील तर ते त्या QR कोड मार्फत म्हणजे रुपी मार्फत दिले जाणार. म्हणजे समजा उदाहरणार्थ एखाद्या लाभार्थ्याला गॅस मंजूर झालेला आहे आणि गॅसच्या ऐवजी त्याला त्या बदल्यात पैसे द्यायचे आहेत, तर केंद्र सरकारकडून त्या पैशाचं वाउचर त्या लाभार्थ्याच्या नावाने त्याच्या मोबाईलवर पाठवलं जाईल. म्हणजे ज्यावेळेस त्याला तो गॅस घ्यायचा असेल तो लाभार्थी त्या एजन्सीकडे जाईल आणि आपला QR कोड स्कॅन करण्यासाठी देईल. ज्यावेळेस तो QR कोड स्कॅन केला जाईल त्याचे पैसे डायरेक्ट त्या एजन्सीकडे जातील. म्हणजे त्या पैशाचा वापर फक्त गॅससाठीच होईल अशी कोडिंग त्या QR कोडमध्ये केलेली असेल. इतर ठिकाणी जर त्या कोडिंगचा वापर करायचा प्रयत्न केला तर पैसे ट्रान्सफर होणार नाहीत. म्हणजेच यामुळे डायरेक्ट जी DBT योजना आहे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, या योजनेमध्ये जास्तीत जास्त व्यवहार क्लिअर होतील.
म्हणजे ज्या योजनेसाठी हा पैसा दिलेला आहे, ज्या कामासाठी पैसा दिलेला आहे, त्याच कामासाठी हा पैसा वापरला जाईल. म्हणजे यासाठी लाभार्थ्याला ना अकाउंटची गरज आहे, ना पैशाच्या व्यवहाराच्या देण्याघेण्याची गरज आहे. त्याला डायरेक्ट त्या कुपनच्याद्वारेच आपले पैसे त्या कामासाठी, ज्या कामाला हवेत त्या कामासाठी वापरता येतील आणि सरकारला सुद्धा त्याच कामासाठी ते पैसे वापरता येत. मग प्रश्न असा पडतो की ही ई-रुपी तयार कोणी केली आहे? तर ई-रुपी NPCIने तयार केली. NPCI म्हणजे काय? नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. ही एक RBIची एक संस्था आहे जी RBIने आपल्या बँकांसोबत मिळून 2008 मध्ये तयार केली होती. या NPCIच्याच मार्फत UPI तयार केलं गेलं होतं. UPI म्हणजे काय? युनिफाईड पेमेंट इंटरफेस हे तयार केलं गेलं होतं. म्हणजेच या NPCIच्याच मार्फत युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI तयार केलं होतं. UPI म्हणजे तुम्हाला माहीतच आहे, वेगवेगळ्या प्रकारचे ॲप जे आपण सध्या वापरतो, गुगल पे, फोनपे या प्रकारचे जे ॲप पैसे ट्रान्सफर करण्यासाठी, व्यवहार करण्यासाठी आपण वापरतो त्यालाच UPI असं म्हणतो. म्हणजे बँकांचे जे तातडीचे व्यवहार आहेत ते व्यवहार सांभाळण्याचं काम NPCI मार्फत केलं जातं. तर NPCIनेच या ई-रुपीची निर्मिती केलेली आहे. मग समजा एखाद्या खाजगी संस्थेला, कंपनीला किंवा एखाद्या व्यक्तीला जर ही ई-रुपी आपल्याला वापरायची असेल, त्याला हवी असेल, तर त्याला ती ई-रुपी कुठे मिळेल? तर ह्या ई-रुपीसाठी किंवा या ई-रुपीच्या व्यवहारासाठी RBIने आपल्या सोबतच्या काही बँकांसोबत करार केलेला आहे. मग यामध्ये खाजगी बँकासुद्धा आहेत आणि सरकारी बँकासुद्धा. ज्यांना ही ई-रुपी हवी आहे त्यांनी त्या बँकांशी संपर्क केला पाहिजे. म्हणजेच एखाद्या कंपनीमार्फत जर एखाद्या कामासाठी काही पैसे दिले जात असतील तर त्याबदली ते QR कोड म्हणजेच हे ई-वाउचर, ई-रुपी पाठवू शकतात. म्हणजेच ई-रुपीचं काम इथून पुढे प्रीपेड मनीसारखं केलं जाणार आहे. ज्याप्रमाणे काही काळापूर्वी आपण एखाद्या मोबाईलला रिचार्ज करण्यासाठी 10 रुपयाचे, 20 रुपयाचे प्रीपेड रिचार्ज घेत असू आणि त्याचा कोड आपण क्रॅश करून आपण ते वापरत असू, त्याचप्रमाणे आता ई-रुपी म्हणजेच या प्रीपेड वाउचरप्रमाणेच हे ई-रुपी काम करणार आहे. मग ही लागू का करण्यात आलेली आहे? कारण जगामध्ये सध्या ई-करन्सीचा खूप प्रमाण वाढलेलं आहे. बरेच देश यावर काम करत आहेत. आपल्या शेजारील देश चीनने तर ई-करन्सी स्वतःची चालूसुद्धा केलेली आहे. मग भारताला वाटत असेल की आपण ही मागे का राहावे, म्हणून भारतसुद्धा ई-करन्सी आपली स्वतःची बाजारामध्ये आणण्याचा प्रयत्न करत असेल. त्याचे पहिले पाऊल म्हणून चेक करण्यासाठी कदाचित या ई-रुपीची निर्मिती केली गेली असावी. आणि या ई-रुपीचा सुरुवातीला वापर भारत सरकार हे आरोग्य योजनांमध्ये करणार आहे. ज्याप्रमाणे आयुष्यमान आरोग्य योजना आहे, महात्मा फुले आरोग्य योजना आहे, या योजनांमध्ये या ई-रुपीचा सुरुवातीला वापर केला जाईल. म्हणजे याच ठिकाणी बऱ्याच पेशंटकडून पैशांचा वापर केला जातो, पण प्रत्यक्ष व्यवहार म्हणजे प्रत्यक्ष पैशांचा वापर कोणत्या योजनेसाठी केला जात आहे, कोणत्या कामासाठी केला जात आहे, याची पारदर्शकता यावी म्हणून या ई-रुपीचा वापर केला जाणार आहे. या ई-रुपीची का गरज आहे आणि त्याचा वापर कुठे केला जाणार आहे, यासाठी प्रधानमंत्र्यांनी लॉन्चिंगच्या वेळेसच म्हणजेच ई-रुपी जारी करत असतानाच आपल्या भाषणामध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे. भारत के यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में आज विकासोन्मुखी और कल्याणकारी योजनाओं का सीधा और पूरा लाभ लोगों तक पहुंच रहा है. प्रधानमंत्री जी के संकल्प और विकास मंत्र सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास की एक मजबूत ताकत है डिजिटल इंडिया. डिजिटल इंडिया के समाधान और नवाचार लोगों की जिंदगी को बेहतर बनाने में लगातार योगदान दे रहे हैं. ऐसे कई प्लेटफॉर्म्स आज भारत को डिजिटली सक्षम समाज के रूप में स्थापित करने में महत्वपूर्ण भूमिका निभा रहे हैं. साथियों, मिनिमम गवर्नमेंट मैक्सिमम गवर्नेंस के सिद्धांतों पर चलते हुए सरकार और जनता के बीच, सिस्टम और सुविधाओं के बीच, समस्याओं और सर्विस के बीच गैप कम करना, इनके बीच की मुश्किलें खत्म करना और जन सामान्य की सुविधा बढ़ाना ये समय की मांग रहा है. और इसलिए डिजिटल इंडिया सामान्य नागरिकों सुविधा और उनके एम्पावरमेंट का एक बहुत सशक्त माध्यम है. देश के हर वर्ग ने, समाज के हर तबके ने टेक्नोलॉजी आधारित ऐसे कई प्लेटफॉर्म्स को बहुत ही कार्यकुशल, प्रभावी और किफायती तरीके से अपनाया है. डिजिटल इंडिया के इसी संकल्प को आगे बढ़ाती एक नई पहल है ई-रुपी. यह भारत के सबसे सफलतम पेमेंट प्लेटफॉर्म भीम UPI पर आधारित है. ई-रुपी RBI स्वीकृत एक प्रीपेड ई-वाउचर है जिसे NPCI यानी भारतीय राष्ट्रीय भुगतान निगम ने वित्तीय सेवा विभाग और बैंकों के सहयोग से विकसित किया है. ई-रुपी विशिष्ट सेवा के भुगतान के लिए लाभार्थी को जारी किया जाता है.
यह एक QR कोड या SMS स्ट्रिंग आधारित ई वाउचर है जिसे लाभार्थी के मोबाइल पर भेजा जाता है। इस कोड के माध्यम से सेवा प्रदाता के अकाउंट में डायरेक्ट फंड ट्रांसफर किया जाता है। सरकारी संस्थाएं, कॉरपोरेट या कोई भी सेवा प्रायोजक अपने पार्टनर बैंक की मदद से ई रूपी वाउचर जनरेट कर सकते हैं। सेवा प्रदाता केंद्र पर लाभार्थी ई रूपी के माध्यम से भुगतान कर सकते हैं। सेवा प्रदाता केंद्र वाउचर के रूप में मिले QR कोड या SMS को स्कैन करेंगे। लाभार्थी के वेरिफिकेशन के लिए एक कोड लाभार्थी के मोबाइल नंबर पर भेजा जाएगा। वेरिफिकेशन हो जाने पर तुरंत भुगतान होने की पुष्टि हो सकेगी। यह वाउचर कैशलेस और कॉन्टैक्टलेस है। इसका उपयोग सिर्फ एक बार ही किया जा सकता है। यह पूरी तरह से सुरक्षित और विश्वसनीय है। लाभार्थियों की निजी जानकारी पूरी तरह से गोपनीय होती है। ई रूपी सुनिश्चित करता है सेवाओं की टारगेटेड और लीक प्रूफ डिलीवरी, वितरण प्रणाली के सरलीकरण के साथ साथ न्यूनतम प्रशासनिक लागत। ई रूपी सरकारी योजनाओं का लाभ जन सामान्य तक पहुंचाने की दिशा में एक क्रांतिकारी पहल है। ई रूपी का उपयोग लोक कल्याण हेतु सरकार द्वारा चलाए जा रहे विभिन्न योजना जिसके तहत निश्चित उद्देश्य की पूर्ति के लिए भुगतान या अनुदान दिया जाता है को सुगमता पूर्वक लागू करने के लिए किया जा सकता है। इसका उपयोग निजी संगठनों या किसी व्यक्ति द्वारा लोगों को किसी विशेष प्रायोजन के तहत लाभ देने हेतु भी किया जा सकता है। इस दिशा में स्वास्थ्य और परिवार कल्याण मंत्रालय और राष्ट्रीय स्वास्थ्य प्राधिकरण के सहयोग से कॉर्पोरेट्स द्वारा निजी कोविड टीकाकरण केंद्र पर टीकाकरण के भुगतान के लिए ई रूपी के पहले उपयोग का आज शुभारंभ माननीय प्रधानमंत्री जी के कर कमलों से हो रहा है।